सुनील तटकरेंनी अमित शहांना भोजनाचं निमंत्रण दिलं होतं आणि ते निमंत्रण अमित शहांनी स्वीकारलंय। केंद्रीय गृहमंत्री 12 एप्रिलला रायगड दौऱ्यावर आहेत आणि या भेटीदरम्यान रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत चर्चेची दाट शक्यता आहे। मुलगी अदिती तटकरेंसाठी सुनील तटकरेंकडून लॉबिंग केलं जातंय का अशी चर्चा रंगतीये। जानेवारी महिन्यापासून रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद प्रलंबित आहे। रायगडच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी अमित शहांची भेट होणार आहे। अमित शहांसोबतच्या बैठकीत रायगडच्या पालकमंत्री पदावर तोडगा निघणार का याची उत्सुकता आहे। 12 तारखेला अमित शहा रायगड जिल्हा दौऱ्यावरती येतात आणि त्या दरम्यान सुनील तटकरेंनी अमित शहांना भोजनाचं निमंत्रण दिले आणि ते निमंत्रण अमित शहांनी स्वीकारलेलं आहे। अर्थात या भेटी दरम्यान कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते याकडे लक्ष आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, आता पालकमंत्री पदासाठी थेट केंद्रीय गृहमंत्र्यांची मदत घेतली जाणार आहे का, काय चर्चा आहेत? प्रज्ञा, खरं तर जानेवारी महिन्यापासून पालकमंत्री पदाचा जो विषय आहे, खास करून रायगडच्या पालकमंत्री पदाचा, तो पेंडिंग असल्याचं पाहायला मिळतंय। सातत्यानं राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशा पद्धतीचं एक युद्ध जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते आणि भरत गोगावलेनं कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेलाच मंत्रिपद मिळालं, पालकमंत्रीपद मिळालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका ठेवलेली आहे। त्यानंतरच्या काळात जर पाहिलं तर एक जी जिल्हा नियोजनची बैठक झाली, त्या बैठकीला जे स्वतः इच्छुक आहेत ते भरत गोगावले असतील किंवा महेंद्र दळवे असतील किंवा महेंद्र थोरवे असतील, या तिघांनाही न बोलवता ही एक आदित्य तटकरेंच्या नेतृत्वात, अजित पवारांच्या नेतृत्वात, सुनील तटकरेंच्या नेतृत्वात एक जिल्हा नियोजनची बैठक देखील पार पडली होती आणि त्यानंतर प्रचंड गदारोळ झाल्याचं देखील पाहायला मिळालं होतं। त्यामुळेच कुठेतरी महायुतीमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदाचा विषय जो आहे तो अद्याप पेंडिंग ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यातच आता सुनील तटकरे यांना जो ज्या पद्धतीचा एक चेंडू टाकलेला आहे त्यानुसार आता सगळेच आउट होत आहेत की काय हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कारण थेट सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। राज्यातल्या कुठल्याही गोष्टी असतील, कुठल्याही महत्त्वाचे निर्णय असतील, त्याचे पूर्णपणे अधिकार हे अमित शहांकडे आहेत। अमित शहा अंतिम निर्णय घेतात आणि त्यानंतर कुणालाच त्यावर काही बोलता येत नाहीये। त्यामुळं थेट रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा विषय आणि रायगड जिल्ह्यातल्याच सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी अमित शहांची भेट, यामध्येच कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला पालकमंत्रीपद येणार का अशी एक चर्चा जोर धरू लागलेली आहे। शिवसेना मात्र याला तीव्र विरोध करेल आणि आगामी काळामध्ये पुन्हा एकदा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना एक संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे। अमित शहा आता यामध्ये काय निर्णय घेत आहेत, आदित्य तटकरेंच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ टाकतायत का, हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। निश्चित, त्यामुळे या लंच डिप्लोमसीवरून शिवसेनेमध्ये नेमक्या काय प्रतिक्रिया उमटतायत, शिवसेना कशी रिॲक्ट होतीये हे पाहणं महत्त्वाचं आहे। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।